ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे, ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असेल तर एक फुगा करायचा. हा भाग इकडं खाली दाबायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे, ही बाजू अशी पुरगळून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची, ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पहा आता काय माहिती. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे, ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असेल तर एक फुगा करायचा. हा भाग इकडं खाली दाबायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे, ही बाजू अशी पुरगळून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची, ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पहा आता काय माहिती.